नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर मी आज तुम्हाला एक बटाटा आणि एक वाटी बारीक रव्यापासून हे नाश्ता करून दाखवणार आहे, झटपट अगदी. तर त्यासाठी मी एक वाटी सपाट आपली आमटीची वाटी रेग्युलर असते त्यानं बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यात 1 टीस्पूनला थोडंसं कमीच मीठ घातलेलं आहे आणि 1 टीस्पून चिली फ्लेक्स घातलेला आहे. मी त्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडी कसुरी मेथी मी घालते आता हातावर चोळून. जिरं घालून घेते 1 टीस्पून आणि ओवा एक अर्धा टीस्पून घालून घेते. थोडा हातावर चोळून घालायचा, वास चांगला येतो त्याचा. हे सर्व मी आता रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे. हे 2 बटाटे मी आता किसून त्यामध्ये घालणार आहेत. छोटे आहेत म्हणून 2 घेतलेत, मोठा असेल तर 1 चालतो. हे आता किसलेलं आहे. ह्याचं मी एक वेळ धुवून स्टार्च काढलेलं आहे. दुसऱ्यांदा पाणी घालून मी आता हे त्यामध्ये पिळून घालत आहे. आता 1 वाटी रवा घातलेला आहे तर त्यासाठी 2 वाटी पाणी घालायचं यामध्ये आणि चांगलं सगळं हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूपच भन्नाट होतो हा नाश्ता, खायला टेस्टी लागतो आणि झटपट बनतो हा. तर हे आता मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित. 1 वाटी रव्याला 2 वाटी पाणी घातलेलं आहे. त्यात थोडासा मी आता चाट मसाला घालून घेते. थोडीशी चिमूटभर मिरी पावडर घालते मी. चांगली टेस्ट येते हे सर्व घातल्यामुळं. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे मी. त्यामध्ये मी 1-2 टेबलस्पून होईल एवढं तेल घालून घेते. त्यात मी आता 1 मिरची चिरून टाकलेली आहे. 2 टाकल्या तरी पण चालतं. थोडं लहान मुलांना द्यायचं म्हणून मी 1च टाकलेली आहे. चिरलेला बारीक लसूण 1 टेबलस्पून घालायचा त्यामध्ये आणि त्याचा कच्चा स्वाद जाईपर्यंत परतून घ्यायचा चांगला तेलामध्ये. झालेला आहे, त्याचा स्वाद गेलेला आहे कच्चा. त्यामध्ये थोडा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकला मी. थोडा चिरून घेतलेला आहे मी. तांबूस कलर आलेला आहे लसूणला. तर हे सगळं मिक्स साहित्य सगळं आता त्यात ओतून घेतलं मी. यामध्ये सगळं घातलेलं आहे मिठासकट. आता गॅस कमी करायचा आणि हळूहळू हलवत राहायचं एकसारखं. जेवढं पाणी घातलेलं आहे तेवढ्यात ते शिजतं चांगलं. बघू शकता लगेचच ते आळून आलेलं आहे. तर ह्याला थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि गार करून घ्यायचं. अगदी परफेक्ट झालेलं आहे पाणी. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा. थोडं झाकून ठेवते मी आता त्याला. एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची चांगली त्याला. झाकून ठेवल्यामुळे आता ती वाफ येऊन गेलेली आहे त्याची. आता हे थंड झालेलं आहे. त्याचे आता गोल गोल गोळे करून घेते. थोडेसे चपटे गोळे करायचे त्याचे, म्हणजे भाजायला चांगलं भाजतात ते. ह्या पद्धतीने मी आता सगळे गोळे करून घेणार याचे. हे बघा हे झालेले आहेत करून. आता गॅसवर मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता ह्यामध्ये मी
2 टेबलस्पून गव्हाच्या पिठाची पेस्ट करणार आहे पाणी घालून. त्यामध्ये मी कलुंजी घालून घेतली आणि बारीक शेवया बारीक केलेल्या घालून घेतल्या. थोडंसं मीठ घालून घेतलं त्यामध्ये. त्याची आता चांगली पेस्ट करायची दाटसर. झालेलं आहे चांगलं आता मिक्स. तर तेल पण तापलेलं आहे. तर ह्यामध्ये घालून घ्यायचं ते घोळवून आणि तेलामध्ये सोडायचं. अगदी असं या पद्धतीने सोडून घ्यायचं तेलामध्ये पटपट. एकदम बी जास्त मोठा जाळ करायचा नाही. तेल तापलं की कमी करायचा गॅस. खूपच टेस्टी लागतात हे. भन्नाटच होतो हा नाश्ता. लहान मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता तुम्ही हा, किंवा स्नॅक्ससारखं खायला संध्याकाळी आपलं, किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा होऊ शकतं. हे कशाबरोबरही खाऊ शकता. नुसतं तसं खाल्लं तरीसुद्धा हे खूप छान लागतं टेस्टी. आता थोडासा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. परतून घेते आता मी हे. इथंपर्यंत जर तुम्ही रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक हाईप करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. हे झालेलं आहे बघा. काढून घेते आता. तांबूस कलर आलेला आहे त्याला. टिश्यू पेपरवर मी काढून घेते. ह्या पद्धतीने मी आता बाकीचे पण सगळे तळून घेणार आहे. हे पण झालेले आहेत बघा. तळून काढून घेते. किती छान कलर आलेला आहे बघा त्याला. वरून अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून असे सॉफ्ट जाळीदार. बघू शकता. तुम्हाला पुढे दाखवते.